बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 9 जुलै रोजी राज्यातील शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। शिक्षक अभियोग्यता परीक्षेतील जाचक-अटी, रखडलेल्या पदोन्नत्या, विद्यार्थी विरोधी संच मान्यता धोरण आणि BLOच्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त ताण याकडे राज्य शासनाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनाअंतर्गत गुरुवार 9 जुलै 2026 रोजी शिक्षकांच्या सामूहिक रजेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शाळा बंद ठेवण्यात येतील। त्याच दिवशी मुंबईत भव्य धरणं आंदोलनही केलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यप्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली। या राज्यव्यापी आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, मुख्याध्यापक संघ आणि इतर समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 30 जून रोजी शासनाला अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे। शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षण संचालक यांनी राज्यात सुरू केलेली विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नतीची वादग्रस्त प्रक्रिया तत्काळ थांबवून ते पत्र रद्द करण्याची मागणी आहे। तसंच तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर 2010 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांचे वय आणि शारीरिक व्याधी लक्षात घेता TET परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या नियमात बदल करून पात्रता अट सरसकट 40% करावी किंवा TET समकक्ष पात्रता परीक्षा आयोजित करून त्यांना पदोन्नतीची तत्काळ संधी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय 15 मार्च 2024चे संच मान्यता धोरण हे मूळ शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींशी पूर्णपणे विसंगत आणि प्राथमिक शाळांच्या बाबतीत पक्षपाती असल्याने ते तत्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार प्राथमिक शिक्षकांना BLOच्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावं, कारण या अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचंही निदर्शनास आणलंय। केवळ व्यासपीठावरून भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी जनतेमध्ये उतरून काम करावे लागते। महायुती सरकार म्हणून आम्ही ते काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आहे, असा थेट टोला मंत्री योगेश कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे। राजकारणात कोणाचा फायदा करायचा आणि कोणाचा तोटा हे जनताच ठरवेल, असेही ते म्हणाले। राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना देह विक्री करणाऱ्यांशी केल्याबद्दल योगेश कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला। अशा शब्दात लोकप्रतिनिधींची तुलना करणे अत्यंत अयोग्य आहे। जेव्हा उद्धव ठाकरेंनी मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते, तेव्हा राज ठाकरेंचे या देह विक्रीच्या व्याख्येवर काय मत होते हे त्यांनी स्पष्ट करावे, असा खोचक सवाल कदम यांनी उपस्थित केला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आत्मचिंतनाच्या सल्ल्याला उत्तर देताना मंत्री कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निशाणा साधला। शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरेंची नेते म्हणून निवड करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचार व्हायला हवा होता। उद्धव ठाकरे नेते झाल्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला आणि शेवटी एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक उठाव केला। यामुळे संजय राऊत यांनी इतर पक्षांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे आत्मचिंतन करावे, असा घणाघात त्यांनी केला। सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि टार्गेट करण्याच्या प्रवृत्तीवर सहकार्याने गंभीर दखल घेतली असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले। सध्या सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली जाते, ठराविक लोकांना टार्गेट केले जाते। या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कडक कायदा आणण्याच्या विचारात आहे। मोहित कंबोज हा दलाल आहे, त्याच्याविषयी मी परवा बोललो तर भाजपच्या लोकांचेच मला फोन आले की तुम्ही बोललात ते एकदम योग्य बोललात, असं म्हणत उभाटाचे नेते अंबादास दानवे त्यांच्यावर टीका केली आहे। तर श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येत किती वेळा रडले हे आम्हाला माहीत आहे। त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलूच नाही आणि बोलले तरी ती गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं म्हटलंय। अंबादास दानवे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायला काही हरकत नाही, पण त्यांचं कौतुक केलं म्हणजे त्यांच्या पक्षात गेलो किंवा जायला पाहिजे असं काही नाही। राज्याचे मुख्यमंत्री चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतुक करायला काही हरकत नाही। मी तर विरोधी पक्षातील सदस्य आहे, तरीही हरकत असायला काही कारण नाही। अमोल कोल्हे यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत, त्यांच्या एकट्याच्या वाटण्याने पक्षात काही होणार नाही, सर्वांनी मिळून विचार केला तर काही होऊ शकतं।
अंबादास दानवे पुढे म्हणाले की राज ठाकरे जे बोलले आहेत ते काही चुकीचे बोलले नाहीत. ते मोठे नेते आहेत. आम्हीही गेले 35 वर्ष राजकारण करत आहोत. जनतेत जातो, भाजपच्या लोकांना भेटतो. परंतु काँग्रेस मजबूत असताना आम्ही विद्यार्थी चळवळीत काम केलंय. लाठीमार खाल्ला, विरोध केला, पण गद्दळ राजकारण आता सुरू आहे. हा काय प्रकार आहे? एका दिवशी एका पक्षात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात तुम्ही आमदार खासदार करता. तुम्ही निवडणुकीत उभे राहा आणि स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडून आणा आणि स्वतःच्या पक्षात ठेवतात. अंबादास दानवे म्हणाले की आपण जाणाऱ्यांना नावं ठेवतो, पण घेणारी लोक त्यांना घेतात कसं? त्यांना काय प्रलोभन देतात? घेणाऱ्यांना सुद्धा लोकांनी बोललं पाहिजे. राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती ही वेदनादायी आहे. पक्षातील 4 लोक गेली म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही. पक्ष ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. यामुळे चळवळीत काम करणाऱ्या माणसांना वाटतं की राजकारण सोडून द्यावं आणि आपला व्यवसाय केलेला बरा. हे रोज बाजारात उभं राहण्याला काय अर्थ आहे? राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायदा कमकुवत ठरला आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षफोडीच्या राजकारणावर केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले, राजकारणात वापरली जाणारी भाषा आणि पातळी दोन्ही घसरत चालली आहे. लोकप्रतिनिधींकडे हजारो लाखो लोक आदर्श म्हणून पाहत असतात. त्यामुळे सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते 2022मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत वेळेत निर्णय झाले असते तर देशभरात अशा प्रकारच्या राजकीय घडामोडींना आळा बसला असता. मात्र कायद्याची अंमलबजावणी कमकुवत राहिल्याने फोडाफोडीचे प्रकार वाढल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियोजनावर टीका केली. ते म्हणाले, 2022मध्ये युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्समध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे मुंबईत FFI मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला. त्यामुळे शहराच्या विद्यमान पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. मुंबई हे बेटावरील शहर आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडणारच आहे. त्यामुळे या शहरासाठी वेगळ्या प्रकारचे नियोजन आवश्यक आहे. सतत उंच इमारती उभारून इन्फ्रास्ट्रक्चरवर अतिरिक्त भार टाकला जात आहे. भविष्यात मुंबईत राहणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज 2 अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्यानं संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून सलग दुसऱ्यांदा धमकीचा फोन आल्यानं सभागृहात खळबळ उडाली. विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारलं, जर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना 25 सुरक्षारक्षक दिले जाऊ शकतात तर जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तशीच सुरक्षा का दिली जात नाही? या प्रकरणाची सखोल चौकशी करून पठाण यांना तात्काळ अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून धोका लक्षात घेऊन आवश्यक ते संरक्षण दिलं जाईल असं आश्वासन सभागृहाला दिलं. एकीकडे आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे अधिवेशन सुरू असताना लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर विषयावर तातडीने चर्चा व्हावी यासाठी विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आग्रही मागणी केली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढत्या आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. अखेर शेतकरी आत्महत्यांसारखा अत्यंत प्राधान्याचा विषय असतानाही अध्यक्षांनी यावर चर्चा नाकारल्याचा निषेध करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातून थेट सभात्याग केला.
संजय राऊत हे सकाळपासून गांजा ओढून नशेच्या अवस्थेत पत्रकार परिषद घेत असतात. तुम्ही सावध असण्याचा प्रश्नच नाही. तुमचा पक्षसुद्धा कायम बेसावध असतो. तुम्ही सावध असता तर तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले नसते. पक्षाची ही अवस्था झाली नसती. हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत बसले नसतात, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. राऊत आणि त्यांचा पक्ष राहुल गांधी यांच्यासोबत जाऊन बसले आहेत. त्यांना काँग्रेसने नेमके काय दिले? तुम्हाला काँग्रेसने काय दिले आहे? नवनाथ बन म्हणाले की राज ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांचे 6 नगरसेवक तुम्ही फोडले होते. त्यावेळी कोण देह विक्रीसाठी बसले होते हे राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगावे. ठाकरे मुंबई मनपात सत्तेत असताना त्यांनी भाजपाचा पक्ष फोडण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही. तेव्हा नेमके कोण देह विक्री करत होते? तेव्हा कोणी बाजार मांडला होता? भाजपा पत्त्याचा बंगला नाही तर मजबूत राष्ट्रीय विचारधारेवर उभा असलेला किल्ला आहे, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्त्याचे बंगले असे असतात हे मनसेकडे बघितल्यावर कळते. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत भाजपचे ऑपरेशन कमळ होईल असे भाकीत व्यक्त करत आहेत. राऊत किंवा त्यांच्या पक्षाने 100 जन्म घेतले तरी भाजपचा साधा कार्यकर्ता दूर करू शकत नाही. आम्ही राष्ट्र प्रथम म्हणून काम करत असतो. तुमच्यासारखे आम्ही स्वार्थाचे राजकारण करत नाही. 2.5 वर्षामध्ये मवियाचे सरकार होते. त्यावेळी राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण लोकप्रतिनिधी तर सोडा, कार्यकर्ताही फोडता आला नाही. नवनाथ बन म्हणाले की राऊतांनी इतरांना लांडगे कोल्हे म्हणण्यापेक्षा आपण भांडूपच्या गाढव नेत्याचे नेतृत्व करतोय हे लक्षात ठेवा. त्या नाक्यावर उभे राहून तुम्ही जी बडबड करता त्यामुळे तुम्हाला गाढव नाक्याचे नेतृत्व शोभून दिसते. तुमची गिधाडी प्रवृत्ती महाराष्ट्राने पाहिली आहे. तुम्ही कोरोना काळात लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले आहे. तुम्हाला ऑपरेशन गिधाड शोभते, बाकी तुम्ही काही बोलत जाऊ नका. तुम्ही गाढवाचे नेतृत्व करू शकता, एवढीच तुमची पात्रता आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी ऑफर आल्यास विचार करू असं केलेले सूचक विधान आणि त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी कुणीही कुठेही जाणार नाही असं केलेलं स्पष्टीकरण यावरून शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. राष्ट्रवादीमध्ये नेहमीच पूर्वेकडे जायचं असेल तर पश्चिमेकडे जाण्याचे धोरण असतं. रोहित पवार हे आपल्या काकांचीच भूमिका वठवत आहेत असा सणसणीत टोला शिरसाट यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लगावला. अमोल कोल्हेंच्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी जर असं विधान केलं असेल तर त्यांना पक्षाच्या नेतृत्वानेच तसं सांगायला लावलं असावं. त्यांच्या या विधानाला नक्कीच एक बेस आहे. त्यांच्या पक्षामध्ये आता ऑफर आली तर युतीत जायचं हे जवळपास ठरलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चाही अशाच सुरू नाहीत. रोहित पवारांच्या दाव्याची खिल्ली उडवत शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादीचे धोरण नेहमीच उलटं राहिलंय. त्यांना जर दिल्लीला जायचं असेल तर ते म्हणतात मी परभणीला चाललो. रोहित पवार हे आता याच धोरणानुसार वागत आहेत. नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे परिवर्तनाची नांदी आणि बदलाचे वारे आता तिथं वाहू लागलेत. पक्षात शरद पवारांशिवाय असा कोणताही धुरंधर नेता उरला नाही ज्याच्या खांद्यावर मान टाकता येईल. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात. म्हणूनच कोणताही निवडणूक काळ नसताना शिंदे गटात फोडाफोडी झाली. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे असा खळबळजनक आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला होता. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी ही बोचरी टीका केली होती. आता या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात आपल्या खास आणि खुमासदार शैलीत सविस्तर उत्तर दिले आहे. आमचा 2019लाच प्रेमभंग झाला असून आता आम्ही दुसरं लग्न करून सुखाचा संसार थाटला आहे असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानातील हवाच काढून घेतली. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या घटनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या मित्रपक्षाने शिंदे गटात हे ऑपरेशन केले आहे. राजकारणात जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्यांचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना आवश्यक ती मदत आम्ही नक्कीच केली, पण या व्यतिरिक्त जास्त काही सांगणे हे सुज्ञ राजकारणाचे लक्षण नाही. ठाकरे गटात सुरू असलेल्या गळतीवर भाष्य करताना त्यांनी नेत्यांच्या आत्मविश्वासाचा मुद्दा मांडला. राजकारणात प्रत्येकजण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेतृत्वासोबत आपण काम करतोय तिथे आपले भविष्य सुरक्षित नाही असे जेव्हा वाटू लागते तेव्हा जिथे भविष्य दिसते तिथे लोक जातात. आम्ही 2.5 वर्षे विरोधात होतो, पण आमचा एकही माणूस फुटला नाही.
कारण आम्ही एकही दिवस सरकारला शांत झोपू दिले नाही. आमच्या नेत्यांवर आमचा असाच विश्वास असायचा. जेव्हा नेता असा आत्मविश्वास वाढवू शकत नाही तेव्हा पक्ष संपतात, असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.